नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. भटकंती तुमच्यासोबत या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. काशीची शांत सकाळ, बनारस, दिवस तिसरा. शिवाला घाटाजवळील आमच्या मुक्कामावरून सुरू झाला गंगेचा शांत प्रवाह, मंद वारा आणि आजूबाजूला ऐकू येणारे मंत्रोच्चार यामुळे मन प्रसन्न झाले. आमच्या राहत्या ठिकाणापासून काशी विश्वेश्वर मंदिर सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. पायी जाण्याऐवजी आम्ही टोटो रिक्षा घेणे पसंत केले, कारण एकतर खर्च कमी, दुसरं म्हणजे सहज उपलब्ध आणि तिसरं म्हणजे काशीतील अरुंद गल्ल्यांसाठी योग्य. काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते. जास्त म्हणजे किती आहे? -डिग्री ना 12 डिग्री 13 डिग्री. हो काय? अच्छा. बाकी आता चाललोय कुठे आपण? अच्छा. मग तिकडे जाऊन काय करणार आहे आपण? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रूमवर टोटो रिक्षाने आम्हाला थेट काशी विश्वेश्वर मंदिराच्या गेट नंबर 2 येथे सोडले. हर हर महादेव. नंदीच्या नजरेत शिवाचा प्रकाश, घनादात हरवतो अहंकाराचा नाश. ज्योतिर्लिंग तेजस्वी अनंताची खुन्ना, शीतच संपत जीवनाची धावपळ पूर्ण. भटकंती तुमच्या सोबत गंगेच्या लाटेत, मन विसावलं शंकराच्या सान्निध्यात. भटकंती तुमच्या सोबत शब्द शब्दांत, प्रवास हा भक्तीचा. हर हर. ही काशी विश्वेश्वर मंदिराच्या दर्शनाची रांग. हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित मंदिर आहे. असं म्हणतात की भारतातील सर्वात प्राचीन मंदिर जे गंगाच्या काठावरती वसलेले आहे आणि येथे दर्शन घेतल्यावर मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. शिवकृपेने आज शनिवार असूनही दर्शनाची लाईन देखील जास्त मोठी नव्हती. येथे चपला, मोबाईल फोन, बॅग, कॅमेरा सर्व इथे लॉकर्समध्ये जमा करावे लागतात आणि त्यामुळेच आम्हाला मंदिराच्या आत जास्त शूट करता आलं नाही. परंतु दर्शनाचा अनुभव अत्यंत शांत, पवित्र आणि मनाला स्पर्श करणारा होता. दर्शन करून झाल्यावरती आम्ही पुन्हा आमच्या मुक्कामाकडे शिवाला घाट येथे परतलो. उरलेला वेळ गंगा नदीच्या काठावर बसून त्या आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेत घालवला. बापरे, किती मोठी आहेत. कोणता? हरिश्चंद्र घाट. अच्छा, ये ओके, ये हरिश्चंद्र घाट है. ओके यहाँ पे मलाज कम चलता है. हाँ. गंगा घाट 24 घंटा वाला चलता है. ओके ओके. एनी टाइम 24 घंटा चलता है. पानी भरते वो रात को 12 बजे पहला डेट पार्टी चलता है. हाँ. बाबा के बस में जाकर मंगला आरती बोला जाता है. ओके. वो सुबह होता है 3:30 बजे. अच्छा, उसके लिए ऑनलाइन टिकट करना पड़ता है. शूटिंग का प्रॉब्लम नहीं ना कुछ? नहीं प्रॉब्लम नहीं. करिए आप फोटो खींचिए. ये देखिए थोड़ी केदारनाथ ये केदारनाथ का मंदिर. हाँ, साउथ का मंदिर. जब आप आएंगे घूम के तब तक मिलेंगे. ओके ओके. मेरा नंबर ले लीजिए, बुला लीजिए.
ये बॉडी बोट मतलब ये आहे ना? हाँ बड़ी मंजिल होते बैठे हो बड़ी. ओके ओके. चला मित्रांनो, आता बोटीत जायचं आहे आपल्याला. बोटीतून सगळ्या घाटींचं दर्शन घ्यायचं आहे. 84 घाट आहे तिकडे. तर 84 घाटाचं पूर्ण दर्शन घ्यायच्यासाठी आपण आता सिलेक्ट करणार आहे कुठली बोट आहे ती. ते मल्टिपल इकडे बोट दिसतात आपल्याला. त्या बोट शिवाला घाटावर अनेक बोट चालक उपलब्ध होते. थोडी भावताव बार्गेनिंग केल्यानंतर 5 जणांसाठी 2000 रुपयामध्ये आम्ही बोट राईड ठरवली होती. नाव गंगेत पुढे सरकताच बोट चालकाने आम्हाला गंगेच्या दोन्ही काठावरील घाटाची आध्यात्मिक आणि ऐतिहासिक माहिती सांगायला सुरुवात केली. तो संपूर्ण प्रवासात साधारण 40 घाटांची ओळख करून देत होता. प्रत्येक घाटाचा वेगळा इतिहास आणि महत्त्व सांगत होता. बोटीतील गाईडने सर्वांना सेफ्टी जॅकेट दिले आणि ते घालण्यासाठी सगळ्यांना सांगितलं. कारण बोटीचा प्रवास म्हटला की सेफ्टी इज फर्स्ट. मित्रांनो, संध्याकाळी साधारण 5:30 वाजता बोट चालकाने आमची नाव दशाश्वमेध घाटासमोर गंगेतच थांबवली आणि तिथूनच आम्हाला गंगा आरती थेट नदीवरून पाहण्याचा दुर्मिळ अनुभव मिळाला. मित्रांनो, दशाश्वमेध घाटावरील गंगा आरती ही काशीतील सर्वात भव्य, अत्यंत भक्तिमय आणि आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी दीपांची रांग, मंत्रोच्चार, शंखनाद आणि आरतीची लय पाहताना प्रत्येक जण स्वतःला खूप भाग्यवान समजतो. पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं नीलवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयम्. ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव. शिवाला घाटावरून निघाली नाव गंगेच्या कुशीत सुरू झाला. बोटीतील गाईड करून सर्व घाटांची माहिती मिळत असताना बोटीतून पाहिलेले काही घाट, त्यातली 80 घाट ध्यान, योग आणि पहाटेच्या आरतीसाठी प्रसिद्ध. दुसरा तुलसी घाट, केदार घाट जो भगवान केदारनाथाशी जोडलेला, हरिश्चंद्र घाट सत्य आणि अंतिम संस्कारासाठी ओळखला जाणारा, त्यानंतर मणिकर्णिका घाट जो मोक्षप्राप्तीचे प्रमुख स्थान असं म्हणू शकतो आपण, पंचगंगा घाट 5 पवित्र नद्यांचा संगम, त्रिलोचन घाट भगवान शिवाच्या त्रिनेत्राच्या संबंधित, राजघाट ऐतिहासिक व राजेशाहीचा महत्त्वाचा, नेपाळी घाट नेपाळी स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध, त्यानंतर दुर्गा घाट, हनुमान घाट, भैरव घाट, ललिता घाट, शक्ती व रक्षणाच्या संबंधित घाट. याच्याच व्यतिरिक्त अनेक लहान मोठे घाट बोटीतून दिसत होते आणि प्रत्येक घाटामागे एक कथा दडलेली होती. मित्रांनो, असंही कळलं की हे सर्व घाट हे राजा महाराजांनी बनवले होते.
प्रत्येक राजाने आपापल्या नावाचा घाट तेथे बनवला गेला आणि त्याच्याच नावाने त्याचा घाट प्रसिद्ध झाला. घाट राम नामाचा जय जयकार. लालिता घाट देवीची कृपा. नेपाली घाट इतिहासाची वेगळी छट. राजघाट राजशाही वारसा. शिवाला घाट प्रवासाची सुरुवात खास. यहाँ पे 15 के राजा महाराजा लोग आए पूरा. ये 104 घाट उसी लोग का है. अब बनवा के छोटी अलग अलग घाट है. अलग अलग सब घाट अलग तो मित्रांनो, आरती पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुन्हा उरलेल्या घाटांकडे बोटिंग सुरू केली आणि संपूर्ण 40 घाटांची भटकंती पूर्ण केली. गंगेचा प्रवाह, संध्याकाळचे वातावरण आणि घाटावरची शांतता हा अनुभव शब्दात मांडणं कठीण. ही भटकंती म्हणजे केवळ प्रवास नव्हता, तर काशीची संस्कृती, श्रद्धा आणि इतिहास जवळून अनुभवायची संधी होती. 8 साल में पापा 8 लाख. एक है जो उसके बाद 8 बैलों है. लाटांच्या तालावर श्वास नाचू लागले. गंगापूजन म्हणजे फक्त एक विधी नाही, तर मन शुद्ध करण्याचा, आतून शांत होण्याचा एक अनुभव आहे. गंगेकडे आमची मागणी हीच आहे की हे गंगे माते, आमच्या आयुष्यातील सगळं दुःख, ताण, नकारात्मक गोष्टी या प्रवाहात वाहून ने आणि आमच्या घरात, मनात, आयुष्यात शांती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा भर. इथे पूजा करताना वेळ थांबलेली वाटते. आजूबाजूला काहीच उरत नाही, फक्त गंगा, श्रद्धा आणि समाधान. हा जळता दिवा म्हणजे आमची प्रार्थना आहे. हा प्रकाश अंधार दूर करो आणि आम्हा सर्वांना योग्य तो मार्ग दाखव. दिवा गंगेत सोडताना मनात एकच भावना असते, जसा हा दिवा वाहतोय तसं सगळं दुःख, चिंता, भयही दूर वाहून जावं. जय गंगे माते, हर हर महादेव. असा हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे, पण जो इथे येतो तो नक्कीच काहीतरी वेगळं घेऊन परत जातो. गंगेच्या काठावर आजचा दिवस संपतोय, पण मनातला अनुभव अजूनही वाहतोय. आज गंगा पूजन केलं, दिवा गंगेत सोडला आणि मनातल्या सगळ्या इच्छा, चिंता या प्रवाहात वाहून दिल्या. मित्रांनो, जर हा व्लॉग पाहताना तुमच्या मनात थोडी शांती आली असेल तर आमची ही आजची भटकंती सफल झाली. तर मित्रांनो, हा होता आमचा आजचा प्रवास. जर आमचा हा आजचा व्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटानाद मंत्र ऊर्जा उसरून आरतीच्या ज्वाळेत हरवले. मित्रांनो, आजच्या भटकंतीत एवढंच. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत काशी घाटावरील पायी भटकंती, फेमस खाद्यपदार्थ, सारनाथ मंदिर, काशी विश्व हिंदू विद्यापीठ, धार्मिक मंदिरे आणि बरंच काही. तर मित्रांनो, हसत राहा आणि पाहत राहा आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे भटकंती तुमच्यासोबत.